क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण बहुचर्चित वृद्ध दाम्पत्यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। 85 वर्षीय नवरदेव आणि 83 वर्षीय नवरी अखेर विवाह बंधनात अडकले। बघा सविस्तर कसा संपन्न झाला विवाह सोहळा। माणुसकी, भावना आणि प्रेम यांचा संगम अनुभवायचा असेल तर 18 मे रोजी सप्तशृंगी वृद्धाश्रमात पार पडलेला हा आगळा वेगळा विवाह सोहळा नक्कीच इतिहासात नोंदविला जाईल। खुंटेवाडी तालुका देवळा येथील संतोष भामरे वय 85 आणि जाईबाई भामरे वय 83 या वृद्ध दाम्पत्यांचा अत्यंत भावनिक आणि उत्सवी विवाह सोहळा या दिवशी थाटामाटात पार पडला। संतोष आणि जाईबाई भामरे हे 1.5 वर्षापासून सप्तशृंगी वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत। त्यांची जन्मतारीख स्पष्ट नाही, पण दोघेही लहानपणीत सुमारे 3 ते 4 वर्षाचे असतानाच विवाहबद्ध झाले होते। मात्र तेव्हा झालेल्या लग्नाच्या आठवणी त्यांच्या स्मरणात नव्हत्या। त्यामुळे संतोष बाबांच्या मनात एक खंत होती, आम्हालाही हळद लागली पाहिजे होती, वाजत गाजत लग्न झालं पाहिजे होतं। संतोष बाबांची ही भावना आश्रमाचे ट्रस्टी गंगा पगार यांना कळताच त्यांनी ट्रस्टी राकेश दुसाने, पवन देवरे व इतर सदस्यांशी चर्चा केली आणि ठरलं या वयातही एक खास संस्मरणीय आणि सन्माननीय विवाह सोहळा पार पाडायचा। ही गोष्ट महाराष्ट्र क्रांती न्यूजने जनतेपर्यंत पोहोचवली आणि नागरिकांना या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं। याच आवाहनाला प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी विवाहस्थळी उपस्थित राहून वधूवरास शुभ आशीर्वाद दिले। विवाहासाठी वधूवरांची रथातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली। मंडपाजवळ आल्यानंतर सांबडच्या गजरात, सनईच्या सुरात आणि वराडी मंडळींच्या उत्साहात हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले। शुभमंगल सावधानच्या उच्चारांनी वातावरण भारावून गेले। लग्नाच्या मंडपाची सजावट फुग्यांनी आकर्षक करण्यात आली। वराडींसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती। अनेकांनी वधूवरांना प्रेमाचा आहेर देत त्यांच्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या। या आगळ्या विवाह सोहळ्याने समाजाला एक मोठा संदेश दिला। वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसाच्या भावना, इच्छा आणि सन्मान महत्त्वाचा असतो। वृद्धाश्रमातही प्रेम फुलू शकतं आणि समाजाने या भावना जपल्या पाहिजेत। या अद्वितीय विवाह सोहळ्यासाठी श्रम घेतलेल्या गंगा पगार, पवन देवरे, राकेश दुसाने व संपूर्ण वृद्धाश्रम परिवाराचे खरोखरच कौतुक केले पाहिजे। संतोष आणि जाईबाई भामरे यांना महाराष्ट्र क्रांती न्यूज कडून पुढील आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा। हा विवाह सोहळा जनमानसाच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे। वृत्त संकलन मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। निवाडे गावचे कन्या आणि निवाडे गावचे जावई यांचा बालविवाह झाला, परंतु त्यांचा तो विवाह ज्यावेळेस झाला ते त्यांना आठवत नाही आणि म्हणून त्याला पुनर्उजाळा देण्यासाठी आज त्या आश्रमाने जो उपक्रम राबवला त्याबद्दल आमचाही त्याच्यामध्ये सहभाग व्हावा। त्यांचं वधू आणि वराचं स्वागत आम्ही निवाडे गावाच्या वतीने इथं प्रवेशद्वाराजवळ करत आहोत आणि आश्रमाच्या उपक्रमास आश्रमाचे जे प्रमुख आहेत गंगा भाऊ पगार त्यांचंही मी अगदी अभिनंदन करतोय। त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावे आणि अशा निराधार वृद्धांना त्यांनी अशी जी वागणूक दिलेली आहे, एक त्यांना त्यांच्यामध्ये जो उत्साह वाढला आणि म्हणजे हा ऐका ना तो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।